नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा महासचिव भास्करराव जाधव यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या इत्थंभूत कार्याबद्दल आणि आतापर्यंतचा जो त्यांचा राजकीय प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं नमस्कार. सर्वप्रथम मी नवराष्ट्राचा अभिनंदन करतो आणि मला बोलवल्याबद्दल आभार व्यक्त करतो. सर, मला सांगा की आपला जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतचा जो काही प्रवास आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, मी जन्मतः शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारा माणूस होतो. माझी जिल्हा परिषदमध्ये आणि PMJमध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून सर्व्हिस झाली. त्याही वेळेस मी राजकारणामध्येही सक्रिय राहत होतो आणि लहानपणापासून मला समाजकारणाची आवड असल्यामुळं मी समाजकारण पहिल्यापासून करत आलेलो आहे. आणि जेव्हा सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर डॉक्टर शिंगणे साहेब त्या पक्षामध्ये होते. त्यांनी मला विचारलं की सेवानिवृत्त झाल्यावर तुम्हाला काय करायचं. तेव्हा मी त्यांना सांगितलं सेवानिवृत्त झाल्यावर मी शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणार असल्यामुळं मी तुमच्यासोबतच काम करणार आहे. आणि निवृत्त झाल्या त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि जवळपास 5 वर्षापासून 2018पासून त्या पक्षामध्ये आहे. अगोदर मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता आमच्या राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचा जो जुना पक्ष होता, शिंगणे साहेब अलग झाली आणि आमच्या आता जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर आहेत. तर त्या पक्षामध्ये महासचिव या पदावर मी आहे. आणि लहानपणापासून आवड असल्यामुळं मी समाजकारणाचं काम करतो. राजकारण कमी, समाजकारण जास्त, हे आता करून राहिलो. सर, मला सांगा की शरदचंद्र पवार साहेबांची जी राष्ट्रवादी होती आणि आता त्यात दुफळी निर्माण झालेली आहे. आता काही दिवसांअगोदरच चिन्हही ते राहिलेलं नाही आणि नाव देखील बदललं गेलं आहे. तर असं असताना जे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबतचे, त्यांच्यावर त्याचा परिणाम आणि 2 फळी निर्माण झाल्यामुळं ती ताकद कुठंतरी विभागली गेली काय सांगा? नाही, असं म्हणता येणार नाही. शरदचंद्र पवार साहेबांवर प्रेम करणारे जे लोक आहेत ते अजून तिथंच आहेत, जागेवरच आहेत. काय झालं होतं की शरदचंद्र पवार साहेबांनी अगोदर फक्त डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबावर विश्वास टाकल्यामुळं डॉक्टर शिंगणे साहेबांनी जी राष्ट्रवादी पक्ष तर फक्त त्यांच्या लिमिटेड त्यांच्या मतदारसंघापुरतं ठेवला होता, बाकीकडे वाढू दिला नाही. आणि जे बाकीकडे जे कार्यकर्ते होते शरद पवार साहेबांवर प्रेम करणारे ते इथले तिथं आहेत. फक्त त्यांच्या मतदारसंघामध्ये थोडं असं वाटतं त्यांना की त्यांच्या मतदारसंघामध्ये थोडी फूट झालेली आहे, पण बाकी कार्यकर्ते कुठंच नाही गेले, सगळे पवार साहेबांच्या सोबतच आहेत कार्यकर्ते. आणि त्यांनी ते पक्ष आणि चिन्ह जे गेलं म्हणतात, हे असं गेलं नाही. पक्ष आणि चिन्ह, कार्यकर्ते त्याचे पक्ष आणि चिन्ह हे ते आता दबावामुळे केंद्रीय यंत्रणा आहे आणि त्याच्यावर केंद्राचा दबाव आहे, त्याच्यामुळे ते पक्ष आणि चिन्ह त्यांनी घेतलं तिकडं ओढून. ते असं गेलं असं म्हणता येत नाही. ते आहे शरद पवार साहेबावर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्मच शरद पवार साहेबांनी दिला 99पासून. त्याच्यामुळे तो पक्ष गेला किंवा पक्ष फुटला असं म्हणता येत नाही. निश्चितच मला सांगा की आता पुढे घातलेली लोकसभा आहे, विधानसभा आहे, ह्या निवडणुका पुढे होणारच आहेत. त्यासाठी देखील महाविकास आघाडी असेल, त्यांचा आपण ज्या पक्षात मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी आहात, तर त्यावेळेस काम करत असताना राष्ट्रवादी आता 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे, महायुतीतही आणि युतीतही. म्हणजे महाविकास आघाडी आणि युतीत देखील ते असणार आहे किंवा ते दिसणारच आहे. असं असताना शरदचंद्र पवार साहेबांचा जो विचार आहे तो खऱ्या अर्थानं कोण समोर घेऊन जाणार? कसं आहे की बुवा, शाहू फुले आंबेडकर हा जो पुरोगामी विचार आहे, हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबच जपवू शकतात. त्यांनी ती पक्षाची स्थापनाच त्या स्वाभिमानातून केली. स्वाभिमान, सेवा आणि सन्मान. स्वाभिमानानं पक्ष काढायचा, सेवा करायची, जनतेची सेवा करायची. आणि सन्मान जे आपल्यापेक्षा महापुरुष असतील किंवा आपल्यापेक्षा वयोवृद्ध असतील, त्या शेतकरी असतील, या सगळ्यांचा सन्मान करा. याच्यातून हा पक्षाची निर्मिती झालेली आहे. आणि पक्ष फुटला असं म्हणतात, पक्ष फुटलाच नाही, फक्त काही नेते सोडून गेले, जनता तिथंच आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही त्यांच्यामुळे फरक पडेल किंवा मतदानमध्ये काही फरक पडेल असं म्हणता येत नाही. आता खासदारीतच नाही, याच्यानंतर आमदाराचं इलेक्शन होईल,
त्यानंतर महानगरपालिका होती, जिल्हा परिषद, सगळे इलेक्शन आता हे 2024 जे वर्ष आहे हे सर्व निवडणुकीचंच वर्ष आहे. त्याच्यामुळं आता पक्षाला खरी उभारी पक्षाची खरी उभारी दिसेल. आम्ही पण आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही मागूनच राहिलो की आम्हाला हा खासदारकीसाठी राष्ट्रवादीला सोडा. कारण मागच्या वेळेला काय झालं होतं की डॉक्टर शिंगणेसाहेब खासदारकी उमेदवार होते आणि ते 2 नंबरवर होते. तर त्यावेळेस आता वंचित आघाडी, तेव्हा त्यांचं काही दुसरं नाव होतं मला वाटतं त्या पक्षाचं, बाळासाहेब आंबेडकरांनी, भारीप होतं. तर त्यांनी जवळपास 1.5-2 लाख मतं घेतली होती आणि तेवढ्याच मतानं शिंगणेसाहेब पडले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा क्लेम आहेच. वरच्या लेवलवर चालू आहे की ही शिवसेनेची जागा आहे, शिवसेने म्हणून शिवसेनेला सोडायची. पण आज कसं आहे की शिवसेनेचे खासदार होते ते त्या पक्षात गेले, नंतर शिवसेनेचे जे आमदार होते 2 तेही त्या पक्षात गेले, शिवसेनेचे माजी आमदार होते 2 तेही त्या पक्षात गेले. शिवसेना जी होती त्यांची पूर्वी तेवढी आता जबरदस्त नाही राहिली. आहेत उद्धव साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत, मान्य आहे, पण तो जी नेता पाहिजे, सक्षम नेता त्यांच्यावर नाही आहे. आणि सक्षम नेता राष्ट्रवादीमध्ये भरपूर आहे आमच्या, कारण राष्ट्रवादीमध्ये नेते भरपूर आहे आमच्याजवळ. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादीला द्या असं मागून राहिलो. आता ते वरच्या लेवलवर काय होतं शेवटी वरिष्ठ ठरवतील. निश्चितच आपण म्हटलं त्या पद्धतीनं, परंतु जे आमदार आहेत जिल्ह्यातले ते एक राष्ट्रवादीचे आहेत, 3 BJPचे आहेत, 2 शिवसेनेचे आहेत. हे सर्व आमदार जे आहेत ते सत्तेत आहेत आणि ते एकाच गटात आहेत. त्याच्यामुळं जी लोकसभेची जी कमान होती ती आता दुभागल्यासारखी तुम्हाला वाटत नाही का? ताकद पूर्ण तिकडं एकवटली आहे. आपल्याकडे आता एकही प्रतिनिधी नसताना आपण ती निवडणूक कशी? नाही, आता तुम्ही पाहता, एक तुम्ही पत्रकार म्हणून पहा किंवा पूर्ण भारतभर असं चालू आहे की या भाजपच्या विरोधी लाट आहे. कारण त्यांनी आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED या 3 ज्या यंत्रणा आहेत, केंद्रीय यंत्रणा, त्यांच्यावर प्रभाव टाकून आणि जे लोक अगोदर सत्तेत होते त्या सत्तेमध्ये त्यांनी काही कमाया केल्या असतील, काही त्यांनी चुका केल्या असतील, त्यांच्यावर त्याचा फायदा घेऊन त्याच्यावर प्रेशराईज करून राहिले त्यांना. आणि प्रेशराईज झाल्यामुळे हे लोक तिकडे गेलेले, सगळे मनापासून काही गेलेले नाहीत. आणि इतके उपर ते गेले असतील फक्त नेते गेले, जनता गेलेच नाही. आता ते सत्ते जे गेले म्हणजे लोक त्यांच्या मागं जातील असं तुम्ही सोडून द्या. जनता वेळेवर मतदान कोणाला करायचं काय करायचं सगळं ठरवून बसलेली आहे. त्याच्यामुळं जनतेनं ठरवून ठेवलेलं आहे यावेळेस की भाजपचा पराभव करायचा. कारण भाजप फक्त काय करून राहिलं, ED, CBI, इन्कम टॅक्स या 3 गोष्टीचा त्याच्यावर प्रभाव टाकतात आणि नेत्यांना तिकडे घेऊन जातात. ते नेते गेले म्हणजे जनता गेली असं होत नाही. नेता गेला म्हणून जनता गेली नाही असं आपलं म्हणणं आहे. ते निश्चितच येणारा काळ तो ठरवेल. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की सातत्यानं शेतकरी असतील आणि बेरोजगार असतील यांचा जो प्रश्न आहे तो गेल्या 10 वर्षापासून करोडो बेरोजगारांसाठी रोजगार उभा करू असं म्हटलं गेलं होतं. परंतु ते काही होताना दिसलेलं नाही. शेतकरी जे आत्महत्या करत होते ते प्रमाण देखील थांबलेलं नाही. असं असताना पुढच्या निवडणुकीच्या काळात पुन्हा कोणीतरी घोषणा करेल त्याला जनता, शेतकरी बळी जातील का काय? आता 14 वर्षापासून तुम्ही पाहता की नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार होते पहिल्यांदा, त्यांनी 2 करोड नोकऱ्या देऊ, 15 लाख प्रत्येक खात्यात देऊ, शेतीचे जे तुमचं उत्पन्न होतं त्याला दुप्पट भाव देऊ, काहीच केलं नाही त्यांनी. उलट शरद पवार साहेबांनी, आता तो माणूस 84 वर्षाचा योद्धा आहे, जेव्हा कृषी मंत्री होते भारताचे तेव्हा त्यांनी कर्ज माफ केलं शेतकऱ्यांना, सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं. बेरोजगाराचं मसाल तर त्यांनी सगळ्या बेरोजगारासाठी MIDC काढल्या, IT पार्क काढले. तुम्ही पहा ना आता कुठे MIDC, IT पार्क, सगळे बेरोजगार तिथे नोकरीवर आहेत. आणि या सरकारनं काय केलं की जे आता सरकारी नोकऱ्या लागत होत्या, शासकीय नोकऱ्यामध्ये जे लोक होते त्यांचं पेन्शन बंद केलं. हा पहिला विषय. दुसरं, सगळं ज्या सरकारी शासकीय नोकरी लागत होत्या ते बंद करून आता कंत्राटी नोकऱ्या लावायच्या. म्हणजे सगळं रिझर्वेशनही नाही द्यात आणि कंत्राटी नोकरीमध्ये 10,000वर 15,000वर तुम्हाला पगार भेटत नाही. आणि हे सगळं करत असताना लोक त्याच्यावर हे चिडलेले, सगळे बेरोजगार चिडले, शेतकरी चिडले, व्यापारी चिडले, GSTमुळे व्यापारी चिडलेले.
सगळा वर्ग चिडलेला आहे. फक्त हा चीड कशी काढायची आता या मतदानामध्ये 2024चे तुम्हाला दिसणार आहे. असं समजू नका तुम्ही की त्यांचं वर केंद्रात आहे आणि मोदी साहेब आहेत म्हणून त्यांचं सरकार येईल, हे चुकीचं आहे. अ, अ, महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो डोकं वर काढत आहेत. त्यात मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, महादेव कोळी यांचं देखील आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे. हे आरक्षणाच्या आंदोलनाची जी एक मोहीम महाराष्ट्रभरात सुरू आहे, तुम्हाला काय वाटते की याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत? पहिला विषय असा माझा आहे की हे जे आरक्षणाचे सुरू केलेले जे विषय आहेत ना, हे या सरकारने सुरू केलेले. 2 जातीमध्ये भांडणं लावायची, मुस्लिम हिंदू, मराठा ओबीसीमध्ये वाद निर्माण करायचा, तिकडं भुजबळ साहेबाला लावून द्यायचं, इकडं तरंगे पाटलाला उपोषण करायला लावायचं, नंतर धनगर समाजाला आरक्षण मागायला लावायचं. ह्या ज्या गोष्टी केल्या ना, हे त्यांनीच पुरस्कृत केलेलं आहे. तो पेशवे लोक आहेत, ते बुद्धिमान लोक आहेत. त्यांनी ह्या बाकीच्या लोकांना चिथवण्या द्यायच्या आणि 2 जातीमध्ये भांडणं लावायचे आणि 2 जातीतील एक जातीचं कोणत्या तरी मतदान घ्यायचं आणि निवडून यायचं. हे फक्त त्यांनी ठरवलेलं दिसतं आणि असेच विषय चालू आहेत त्यांचे. बाकी ते कोणतं रिझर्वेशन देत नाहीत, ना आरक्षण देत नाहीत कोणतंच. हे ठरलेलं आहे त्यांचं. ना 2 लाख रुपये कोणाच्या 2 खात्यावर 15 लाख देत नाही, बेरोजगाराला रोजगार देत नाहीत, शेतकऱ्याला काही कर्जमुक्ती देत नाही. हे ठरलेलं आहे त्यांचं. फक्त त्यांना मतं घ्यायची, जय श्रीराम हिंदू मुस्लिम करून आणि जय श्रीरामच्या नावाखाली हिंदूचे मतं घ्यायची. आणि असं जर असलं तर काय होईल की 2 जातीमध्ये भांडणं लागतील आणि विकास होणारच नाही. हां, मग निश्चित या ठिकाणी आपण जे सांगितलं आहे की धर्माच्या आधारावर एकमेकांवर शिंतोडे उडवून एकमेकांचे मन कलुषित करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आरक्षण हा मुद्दा जो आहे त्याचं राजकारण केलं जात असल्याचं सरांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे. यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.